तिथे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार प्राजक्त तनपुरेंनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून गोविंद मोकाटेंनी अर्ज भरला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री विखे पाटलांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली। त्यानंतर तनपुरेंनी माघार घेतली तर शेवटच्या क्षणी गोविंद मोकाटेंनी अर्ज दाखल केला। त्यामुळे राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांना यश आलं नाही। आता भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे हे रिंगणात आहेत। महाविकास आघाडीचा लढा हा अनोखी निवडणूक खऱ्या अर्थाने तुम्हाला इथं राहुरी मतदारसंघात पाहायला मिळणार आहे। इथून मागे तुम्हाला कधीही अशी निवडणूक पाहायला मिळणार नाही। म्हणजे मोठ्या धनशक्तीपुढं ही छोटा माणूस कसा निवडणूक लढवतो हे खऱ्या अर्थाने गेल्या पुढच्या 20-25 दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे। इथं राहुरी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार गोविंद मोकाटे हा निवडून येत असतो आणि सगळ्या जनतेचे मला आशीर्वाद देत खऱ्या अर्थाने आशीर्वादाला यश आलं आणि आज मला पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला। मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोननंतर राहुरी पोटनिवडणुकीतून प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली। माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी स्पष्टीकरणही दिलं। माघारीचा निर्णय राहुरीच्या प्रगतीसाठी समृद्धीसाठी असल्याचं तनपुरे म्हणाले। राहुरीचं वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा ध्यास मनात ठेवून विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो। ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार केला, मात्र भाजपनं ही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांच्या या चर्चेदरम्यान त्यांनी राहुरीच्या प्रगतीसाठीचे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले। त्या सर्व मुद्द्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केला। जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही असा ठाम विश्वास आणि आश्वासन भाजपनं दिल्याचं प्राजक्त तनपुरेंनी सांगितलं। मी खरं सांगतो, त्यांनी वेटीस वगैरे धरलेलं नाही। त्यांची पहिल्यापासूनची निवडणूक न लढवण्याची इच्छा होती। कार्यकर्त्यांचा दबाव त्यांच्या वाढत होता, त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतो अशा प्रकारचा त्यांनी निरोप दिला होता। शेवटी त्यांची मानसिकता नव्हती ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्यांनी माघार घेतली असेल। ते भाजपबरोबर ते बोलणे करायला गेलेले नव्हते, भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते। दरम्यान राहुरीत पक्षानं उमेदवार दिल्यानंतर शरद पवारांनी काय म्हटलं आपण पाहूया। पक्षाने दिलं फार चुकीचं असं नाही। त्यांनी निर्णय पक्षाचा अधिकार आहे, त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही आणि बिनविरोध द्या ही मागणी करण्याचं काही कारण नाही। लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समर्थन कोण लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।